ती दुरवस्था आपल्याला व्यवस्थित करून त्याला नीट करून पुन्हा दुसऱ्या वेळेस तो वटा बांधायचा आहे। त्याच्याकरता इथं सगळे शिक्षक जे आहेत अगदी उत्साही दिसले मला। आल्यावर मला सगळ्या शिक्षिका आत्मीयतेने या रांगोळीवर काढल्या, त्याची आत्मीयता मला दिसून आली। त्याचप्रमाणे शिक्षक जे आहेत ते अगदी उत्साही असल्यामुळं त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे कौतुक वाटलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जे मिटकरी सर ह्याला गाडीचं रूप दिलेलं आहे, रेल्वेचं रूप दिलेलं आहे शाळेला, ते पाहून आनंद वाटला। ह्याचा एकच उद्देश आहे, मिटकरी सरनी जे उद्देश समोर ठेवला आहे की रेल्वे का केली तर साकूड हे आपलं इथलं गाव आहे, ह्या साकूडपासून दिल्लीपर्यंत त्या रेल्वेतून प्रवास या विद्यार्थ्यांचा होणार आहे। आणि आपल्याला साकूड ते दिल्ली गाठायची आहे। हे कशाचा उद्देश आहे, त्याचा उद्देश काय सांगतो तुम्हाला मी। पहिलं स्टेशन आहे आपलं साकूड ग्रामपंचायत, दुसरं स्टेशन आहे आपलं पंचायत समिती, त्यानंतर तिसरं स्टेशन आहे जिल्हा परिषद, चौथं ठिकाण आहे मुंबई विधान परिषद आणि पाचवं ठिकाण आहे दिल्ली लोकसभा। म्हणजे या गावचा विद्यार्थी या रेल्वेच्या माध्यमातून मिटकरी सरांच्या मार्गदर्शनाखाली साकूड एक ग्रामस्थ साकूड पहिलं स्टेशनपासून ते शेवटचं दिल्ली स्टेशनपर्यंत गाठणार आहे। आणि त्याला सर्व शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मदत करून त्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करावा। आणि मला खात्री आहे की या गावाचा एकतरी विद्यार्थी लोकसभेपर्यंत जाईल अशी माझी मनोमन खात्री आहे। या रेल्वेच्या माध्यमातून मिटकरी सरांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। मिटकरी सर हे खूप उत्साही आहेत आणि त्यांना सगळं गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहाय्य करावं, अजून या गावाची प्रगती होईल। आणि 25 वर्षापूर्वी जे गाव पाहिले साकूड, त्याच्यात आणि आताच्या साकूडमध्ये खूप विकास झालेला आहे आणि एकदम शहराचं स्वरूप या गावाला आलेलं आहे। हे पाहून आल्याबरोबर मारुतीचं दर्शन घेतलं मी, गावाकडे पाहिलं तर असं वाटलं की काय हे साकूड पहिलं आहे का नाही, साकूड आहे का कुठं मोठं शहर आहे असं वाटलं। आणि एकदम माझं म्हणजे परिवर्तन झालं की काहीतरी आपणही काहीतरी करायला पाहिजे। त्याप्रमाणे मी सुद्धा या गावच्या करता या वट्याकरता 1000 रुपये 101 वरती 1101 रुपये देणार आहे ती मी यांच्याकडं मिटकरी सराकडून जमा करतो। गावकऱ्यांनी पण आपण सहाय्य करून या वट्याला आपण सहाय्य करावं आणि सगळ्यांनी वट्या बांधावा। आपल्या गावाचं एक भूषण आहे, आपल्या शाळेचं भूषण आहे आणि आपल्या गावाची प्रगती आहे, गावचा विकास आहे। आणि गावाचा विकास करायचा असेल तर आपण स्वतः कसं आहे ते गावापासून खेड्यापासून सुरुवात होते, तसं आपलं हे खेडं नाही, आता आपलं शहर बनायला लागलं हे गाव ओरोटी। त्याच्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य करावं ही माझी विनंती। आणि त्याच्यात माझे विद्यार्थी जे आहेत त्यांनी पण सहकार्य करून या वट्याला आणि मिटकरी सरांना मदत करून या वाट्याचं पुनरुद्धार करावा, जीर्णोद्धार करावा असं एक मला वाटतंय। एवढं बोलून मी आपले 4 शब्द संपवतो। ठीक आहे, धन्यवाद। मला चालू सर्व ग्रामस्थांचं प्रथमतः मी आभार मानतो। आणि या गावात 26 वर्षापूर्वी त्यांनी सेवा केली अशा या माजी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेबद्दल आत्मीयता दाखवून त्यांनी सहकार्य व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी ऋणी राहतो। आणि आपण आता ग्रामपंचायतच्या झेंडावंदनासाठी निघूया। त्याला घ्यायचं की बरोबर कसं दिक्की मी दाखवून गेलं